कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले की ऐसे किती. ज्ञानेश्वर माऊलींना विचारा पुनर्जन्म कशामुळे आहे. ज्ञानेश्वरी सांगते आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे तया भोगावया यावे देहा एका. कर्मभोगामुळे पुनर्जन्म आहे. कर्मभोगामुळे पुनर्जन्म असेल तर कर्मभोग कशामुळे आहे प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही. जर पुनर्जन्म कर्मभोगामुळे असेल तर कर्मभोग कशामुळे आहे देहाच्या अहंकारामुळे. मी बाबूराव, मी अमुक, मी तमुक, हरिभक्त परायण. थांब थांब थांब. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. बाबा ही उपाधी आहे, ही उपाधी आहे आणि या उपाधीमुळेच कर्मभोग लागतो. कर्मभोगामुळेच पुनर्जन्म. चाललाच लासलगाव नाशिक, नासलगाव नाशिक. मग यातून मुक्त व्हायचं असेल तर पुनर्जन्म कशामुळे आहे हे समजून घ्यावा लागेल. कर्मभोगामुळे. कर्मभोग कशामुळे आहे देहाच्या अहंकारामुळे. देहाचा अहंकार कशामुळे आहे कशामुळे देहाचा अहंकार आहे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आहे. मी कोण म्हणे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याची ओळख नसल्यामुळे जो मी नाही त्याला मी म्हणतोय आणि टेंबा घेऊन मिरवतोय. वासुदेवा तत्त्वता वासुदेवा तत्त्वता विचारिता मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हा खूप महत्वाची मेक आहे बाबा. मी वासुदेव तत्वता. पण कधी ज्याने विचारलं त्याला कळतंय. मग विचारायचं कोणाला हा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे का विचारायचं कोणाला. ज्याला त्याची ओळख आहे त्याला जाऊन तू कोण आहे हे विचारलं का मग तो सांगतो तत्वमसी तत्त्वम असी. तोच तू आहे आणि तोच देव आहे. तूच देव आहे याची ओळख करून देणारे कोण आहे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया. सद्गुरु धरा भेटे